शांती. आज आहे 17/10/23ची मुरली. आजच्या मुरलीचे महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्हा मुलांना आपला आपला रथ अर्थात शरीर आहे. मी आहे निराकार. मला देखील कल्पामध्ये एकदाच रथ पाहिजे अर्थात शरीर पाहिजे. मी ब्रह्माच्या अनुभवी वृद्ध रथाचा अर्थात वृद्ध शरीराचा आधार घेतो. प्रश्न आहे, कोणत्या निश्चयाच्या आधारावर शरीराचे भान विसरणे अति सहज आहे? उत्तर आहे, तुम्ही मुलांनी निश्चयाने म्हटले, बाबा आम्ही तुमचे बनलो आहोत. तर बाबांचे बनणे अर्थात शरीराचे भान विसरणे. ज्याप्रमाणे शिवबाबा या रथावर येतात आणि निघून जातात, तसे तुम्ही मुलांनी देखील प्रॅक्टिस करा. या रथामध्ये अर्थात शरीरामध्ये येण्या जाण्याची, अशरीरी बनण्याचा अभ्यास करा. हे अवघड असल्याचा अनुभव होता कामा नये. स्वतःला निराकारी आत्मा समजून बाबांची आठवण करा. गीत आहे, ओम नमो शिवाय. ओम शांती. शिवबाबा मुलांना या ब्रह्माच्या रथाद्वारे अर्थात ब्रह्माच्या शरीराद्वारे समजावून सांगत आहेत. कारण बाबा मुलांनाच विचारतात, मला स्वतःचा रथ तर नाही आहे, मला रथ तर जरूर पाहिजे. ज्याप्रमाणे तुम्हा प्रत्येक आत्म्याला आपला आपला रथ आहे ना. ब्रह्मा विष्णू शंकरला सुद्धा सूक्ष्म शरीर आहे ना. लक्ष्मी नारायण इत्यादी सर्व आत्म्यांना शरीररूपी रथ जरूर आहे, ज्याला अश्व म्हणतात. आहे तर मनुष्य ना. कोणतीही गोष्ट मनुष्यांना समजावून सांगितली जाते. जनावरांच्या गोष्टी जनावरेच जाणतील. इथे तर मनुष्य सृष्टी आहे, तर बाबा देखील मनुष्यांना समजावून सांगतात. मनुष्यांमध्ये देखील जी आत्मा आहे त्याला बसून समजावून सांगत आहेत. डायरेक्ट विचारतात, तुम्हा प्रत्येकाला आपले आपले शरीर आहे ना. प्रत्येक आत्मा शरीर घेते आणि सोडते. मनुष्य तर म्हणतात की आत्मा 84 लाख जन्म घेते. ही चूक आहे. जेव्हा की तुम्ही 84 जन्म घेऊनच एकदम थकून गेला आहात, किती हैराण झाले आहात, मग 84 लाख जन्मांची तर गोष्टच नाही. या आहेत मनुष्यांच्या थापा. तर बाबा समजावून सांगत आहेत, तुम्हा आत्म्यांचा सुद्धा आपला आपला रथ आहे. मला सुद्धा रथ तर पाहिजे ना. मी तुमचा बेहदचा पिता आहे. गातात देखील पतित पावन, ज्ञानाचा सागर. तुम्ही दुसऱ्या कोणाला पतित पावन म्हणणार नाही. लक्ष्मी नारायण इत्यादींना देखील पतित पावन म्हणणार नाही. पती सृष्टीला पावन बनविणारे अर्थात पावन सृष्टी स्वर्गाचे रचयिता परमपिता परमात्म्या व्यतिरिक्त इतर कोणीही असू शकत नाही. सुप्रीम फादर तेच आहेत. बाबा जाणतात, तुम्ही नंबरवार पत्थरबुद्धीपासून पारस बुद्धी बनत आहात. बाहेरचे मनुष्य हे जाणत नाहीत. तर बाबा समजावून सांगत आहेत, मला देखील जरूर रथ पाहिजे ना. मज पतित पावनला जरूर पतित दुनियेमध्ये यावे लागेल ना. प्लेगचा रोग होतो तर डॉक्टरला प्लेग झालेल्यांकडे यावे लागेल. बाबा म्हणतात, तुमच्यामध्ये 5 विकारांचा आजार अर्ध्या कल्पापासूनचा आहे. मनुष्य तर दुःख देणारे आहेत. या 5 विकारांमुळे तुम्ही एकदमच पतित बनले आहात. तर बाबा समजावून सांगतात, मला पतित दुनियेमध्येच यावे लागेल ना. पतितालाच भ्रष्टाचारी म्हटले जाते. पावन असलेल्याला श्रेष्ठाचारी म्हणणार. बरोबर, तुमचा भारत पावन श्रेष्ठाचारी होता. लक्ष्मीनारायणाचे राज्य होते. ज्यांची महिमा गातात सर्व गुण संपन्न, तिथे सर्व सुखी होते. ही तर कालचीच गोष्ट आहे. तर बाबा म्हणतात, मला यायचे असेल तर कसे येऊ? कोणाच्या शरीरामध्ये येऊ? पहिले तर मला प्रजापिता पाहिजे. सूक्ष्म वतनवासीला इथे कसे घेऊन येऊ शकतो? तो तर फरिश्ता आहे ना. त्यांना पतित दुनियेमध्ये घेऊन येऊ
हा तर दोष होईल. म्हणतील मी काय गुन्हा केला आहे. बाबा अतिशय मनोरंजकपणे गोष्टी समजावून सांगतात. समजणार त्यालाच जो बाबांचा बनला असेल. क्षणोक्षणी बाबांची आठवण करत राहील. बाबा म्हणतात मी येतोच तेव्हा जेव्हा धर्तीवर पाप वाढते. कलियुगामध्ये मनुष्य किती पापे करतात. तर बाबा विचारतात मुलांनो सांगा बरे मी यायचे तर कोणाच्या तनामध्ये येऊ. मला पाहिजे देखील जरूर वृद्ध अनुभवी रथ. हा जो मी रथ घेतला आहे बरोबर यांनी खूप गुरु केलेले आहेत. शास्त्र इत्यादी वाचलेली आहेत. हे सुद्धा लिहिलेले आहे ना की खूप शिकलेला होता. अर्जुनाची गोष्ट नाहीये. मला काही अर्जुन किंवा कृष्णाचा रथ थोडाच पाहिजे. मला तर पाहिजे ब्रह्माचा रथ. त्यांनाच प्रजापिता म्हणणार. कृष्णाला तर प्रजापिता म्हणणार नाही. बाबांना तर ब्रह्माचाच रथ पाहिजे ज्याद्वारे ब्राह्मणांची प्रजा रचतील. ब्राह्मणांचे आहे सर्वोत्तम कुळ. विराट रूप दाखवतात ना. देवता क्षत्रिय वैश्य शूद्र. बाकी मग ब्राह्मण कुठे गेले हे कोणालाही माहीत नाही. उच्च ते उच्च आहे ब्राह्मणांची चोटी अर्थात शेंडी. शेंडी असेल तेव्हाच समजले जाते की हे ब्राह्मण आहेत. खरी खरी शेंडी तर तुमचीच आहे. तुम्ही राज ऋषी आहात. मोठ्या शेंडीवाले. ऋषी त्यांना म्हटले जाते जे पवित्र राहतात. तुम्ही आहात राजयोगी राज ऋषी. राजाईसाठी तपस्या करत आहात. ते मुक्तीसाठी हठयोगाची तपस्या करतात. तुम्ही जीवनमुक्ती राजाईसाठी राजयोगाची तपस्या करत आहात. तुमचे नावच आहे शिवशक्ती. शिवबाबा तुम्हाला रिइन्कार्नेट अर्थात पुनर्जीवित करतात. तर तुम्ही पुन्हा भारतामध्ये जन्म घेता. जन्म घेतला आहे ना. कोणी कोणी भले जन्म घेतला आहे परंतु समजत नाही की आम्ही शिवबाबांचे बनलो आहोत. आपण त्यांच्याजवळ जन्म घेतला आहे. जर असे समजतील तर शरीराचे भानच एकदम निघून गेले पाहिजे. ज्याप्रमाणे शिवबाबा निराकार या रथामध्ये आहेत तुम्ही देखील स्वतःला निराकार आत्मा समजा. बाबा म्हणतात मुलांनो माझी आठवण करा. आता परत घरी जायचे आहे. तुम्ही तर पहिले अशरीरी होता. नंतर मग देवी किंवा देवताचे शरीर घेतलेत. मग क्षत्रिय शरीर मग वैश्य शरीर मग शूद्र शरीर घेतलेत. आता पुन्हा तुम्ही अशरीरी बना. तुम्ही मज निराकारालाच म्हणता. बाबा आता आम्ही तुमचे बनलो आहोत. आम्हाला परत जायचे आहे. देहाला तर घेऊन जायचे नाहीये. हे आत्म्यांनो आता मज पित्याची आणि स्वीट होमची आठवण करा. मनुष्य जेव्हा विदेशातून परत येतात तर म्हणतात चला आपल्या स्वीट होम भारतामध्ये जावे. जिथे जन्म घेतला होता तिथे जावे. मनुष्य मरतात तेव्हा जिथे जन्म घेतला होता तिथे त्याला घेऊन जातात. असे समजतात भारतीय मातीचा बनलेला आहे तर ती माती भारतामध्ये सोडावी. बाबा म्हणतात माझा जन्म देखील भारतातीलच आहे. शिवजयंती सुद्धा साजरी करतात. मला नावे तर पुष्कळ दिली आहेत. म्हणतात हर हर महादेव. सर्वांचे दुःख हरणारा तो सुद्धा मीच आहे. शंकर नाही. ब्रह्मा सेवेवर उपस्थित आहेत. आणि मग जे स्थापना करतात तेच विष्णूच्या 2 रूपांद्वारे पालना करतील. मला प्रजापिता ब्रह्मा जरूर पाहिजे. आदिदेवाचे बरोबर मंदिर सुद्धा आहे. आदिदेव कोणाचा मुलगा आहे? कोणी सांगावे त्यांचे पिता कोण होते? आदिदेव प्रजापिता ब्रह्मा आहेत. त्यांचे पिता आहेत शिव. हे जगत पिता जगत अंबेचे यादगार मंदिर आहे. या आदिदेव ब्रह्माच्या रथामध्ये बाबांनी बसून ज्ञान ऐकवले आहे. कोठरीमध्ये अर्थात खोलीमध्ये सर्व मुले बसली आहेत. सर्वांचे मंदिर तर बनवणार नाहीत. मुख्य आहे 108 ची माळा. तर 108 खोल्या बनवल्या आहेत. 108 ची पूजा होते.
मुख्य आहेत शिवबाबा, मग ब्रह्मा सरस्वती युगल. ते शिवबाबा आहेत फुल, त्यांना आपले स्वतःचे शरीर नाही आहे. ब्रह्मा सरस्वतीला स्वतःचे शरीर आहे. माळा देहधारींची बनलेली आहे. सर्वजण माळेला पुजतात, पूजा करून पूर्ण करतील, मग शिवबाबांना नमस्कार करतील, डोके टेकवतील, कारण त्यांनी या सर्वांना पतितापासून पावन बनवले आहे, म्हणून त्यांची माळा पूजली जाते. माळा हातामध्ये घेऊन बसून राम राम म्हणतात. परमपिता परमात्म्याच्या नावाविषयी कोणालाच माहिती नाही आहे. शिवबाबा आहेत मुख्य, मग प्रजापिता ब्रह्मा आणि सरस्वती सुद्धा मुख्य आहेत. बाकी ब्रह्मा कुमार कुमारी जो जो पुरुषार्थ करत राहतात त्यांची नावे होतील. पुढे चालून तुम्ही सर्व पाहत राहाल. जेव्हा अंतिम समय होईल तेव्हा तुम्ही इथे येऊन राहाल. जे पक्के योगी असतील तेच राहू शकतील. भोगी तर थोडा आवाज ऐकूनच घाबरून नाहीसे होतील. कोणाचे ऑपरेशन पाहून सुद्धा मनुष्य बेशुद्ध पडतात. आता पार्टिशनमध्ये किती मनुष्य मृत्युमुखी पडले. ती लोक तर थापा मारत राहतात की आम्ही कोणतीही लढाई न करता राज्य घेतले, परंतु इतके मृत्युमुखी पडले काही विचारू नका. ही आहेच झुटी माया. आता सत्य पिता बसून तुम्हाला सत्य ऐकवतात. बाबा म्हणतात, मला रथ तर जरूर पाहिजे. मी मोठा साजन आहे, तर सजणी देखील मोठी पाहिजे. सरस्वती आहे ब्रह्मा मुखवंशावळी. ती काही ब्रह्माची युगल नाहीये, ब्रह्माची मुलगी आहे. त्यांना मग जगदंबा का म्हणतात? कारण हे अर्थात ब्रह्मा पुरुष आहेत ना, तर मातांना सांभाळण्यासाठी त्यांना ठेवले आहे. ब्रह्मा मुखवंशावळी, सरस्वती तर ब्रह्माची मुलगी झाली. मम्मा तर तरुण आहे, ब्रह्मा तर वृद्ध आहेत. तरुण सरस्वती ब्रह्माची पत्नी शोभत देखील नाही, हाफ पार्टनर म्हणू शकणार नाही. आता तुम्हाला समजले आहे. तर बाबा म्हणतात, मला या ब्रह्माचे शरीर लोनमध्ये घ्यावे लागते. उधारीवर तर बरेच जण घेतात. ब्राह्मणाला खाऊ घालतात तेव्हा ती आत्मा येऊन ब्राह्मणाच्या शरीराचा आधार घेईल. आत्मा ते शरीर सोडून येते का? नाही. समजावून सांगितले गेले आहे की ड्रामामध्ये साक्षात्काराचा रीतिरिवाज पहिल्यापासून नोंद झालेला आहे. इथे देखील बोलावतात. असे नाही की आत्मा शरीर सोडून येईल, नाही. हे ड्रामामध्ये नोंदलेले आहे. बाबांसाठी तर हा रथ अर्थात ब्रह्मा बाबा नंदीगण आहे. नाही तर शिवच्या मंदिरामध्ये बैल का दाखवतात? सूक्ष्मवतनमध्ये शंकराजवळ बैल कुठून आला? तिथे तर आहेतच ब्रह्मा विष्णू शंकर, आणि ते युगल दाखवतात, प्रवृत्ती मार्ग दाखवतात. बाकी तिथे जनावर कुठून आले? मनुष्याची बुद्धी काही सुद्धा काम करत नाही. जे येते ते बोलत राहतात, ज्यामुळे वेस्ट ऑफ टाइम, वेस्ट ऑफ एनर्जी होते. तुम्ही म्हणता हम सो पावन देवता होतो, मग पुनर्जन्म घेत घेत आम्ही पतित पुजारी बनलो आहोत. आपेही पूज्य, आपेही पुजारी. पूज्य आणि पुजारी काही भगवान बनवत नाही. त्यांना थोडेच 84 जन्म घ्यावे लागतात. माया तर मनुष्यांना एकदमच पत्थर बुद्धी बनवते. हम सोचा अर्थ असा नाही की मी आत्मा सो परमात्मा आहे, नाही. हम सो ब्राह्मण, मग सो देवता बनणार, पुनर्जन्म घेत येणार. किती सुंदर स्पष्टीकरण आहे. बाबा म्हणतात, मी ज्याच्यामध्ये प्रवेश केला आहे त्याने बरेच गुरु केले आहेत, शास्त्र वाचली आहेत, जन्मसुद्धा पूर्ण 84 घेतलेले आहेत. हे अर्थात ब्रह्मा बाबा जाणत नाहीत. मी तुम्हाला यांच्यासहित सांगतो, ब्रह्माला देखील सांगतो. नेहमीच तर स्वारी करू शकत नाही. ब्रह्मा मुखवंशावळी ब्राह्मणांना सांगतो, मला रथसुद्धा पाहिजे ना. तुम्ही मुले आठवण करता आणि मी येतो. मला तर सेवा करायची आहे.
तर श्री श्री शिवच्या मताद्वारे भारत पावन बनतो. नरकवासियांना श्री श्रीचे टायटल अर्थात उपाधी देणे चुकीचे आहे. पूर्वी श्री नाव नव्हते, आता तर सर्वांना श्री अर्थात श्रेष्ठ बनविले आहे. श्री श्री तर आहेत शिवबाबा. नंतर मग सूक्ष्मवतनवासी ब्रह्मा विष्णू शंकर, मग श्री लक्ष्मी नारायण या समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. नॉलेज खूप मजेशीर आहे, परंतु काही शिकता शिकता रफूचक्कर होतात. माया हात सोडायला लावते. दुकान देखील अर्थात सेंटर्स देखील नंबरवार आहेत. मोठ्या दुकानामध्ये जरूर चांगले सेल्समन असतील, छोट्यामध्ये कमी असतील. तर मोठ्या दुकानावर गेले पाहिजे जिथे महारथी असतील. मातांना तर खूप वेळ मिळत असतो. पुरुषांना धंदा इत्यादी करायचा असतो, त्यामुळे बिझी असतात. माता तर फ्री आहेत. स्वयंपाक बनवला बस झाले. ते तुमच्यावर मग बंधन आणतात. असे ऐकतात, ब्रह्मा कुमारींकडे गेल्या तर विष बंद होईल, त्यामुळे अडवतात. शिवबाबा अशी तिरकणी अर्थात सटकणारी चीज आहे, जी वेळोवेळी विसरून जायला होते. बाबा एकदम सोपा रस्ता सांगतात की माझी आठवण करा तर तुमची पापे सुद्धा नष्ट होतील आणि माझ्याकडे देखील याल. आठवण केली नाहीत तर पापे सुद्धा नष्ट होणार नाहीत आणि सोबत सुद्धा घेऊन जाणार नाही. मग सजा खावी लागेल. भक्ती मार्गामध्ये ताक पीत आले आहात. लोणी तर तुम्ही सतयुग त्रेतामध्ये खाऊन पूर्ण केलेत, अर्थात संपवलेत. बाकी शेवटी ताक राहते. ताक सुद्धा पहिले चांगले मिळते, मग पानचट मिळते. सतयुग त्रेतामध्ये दुधा तुपाची नदी वाहते. आता तर तूप किती महाग झाले आहे. अच्छा, मात पिता बाप दादांची गोड खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, राज ऋषी बनून तपस्या करायची आहे. पूजनीय माळेमध्ये येण्यासाठी बाप समान सेवा करायची आहे. पक्का योगी बनायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, नॉलेज अतिशय मजेशीर आहे, त्यामुळे रमणीकतेने शिकायचे आहे, गोंधळून जायचे नाही. आजचे वरदान आहे, विविध अनुभूतींद्वारे सदैव उमंग उत्साहाने भरपूर राहणारे विघ्नजीत भव. विविध अनुभूतींद्वारे सदैव उमंग उत्साहाने भरपूर राहणारे विघ्नजीत भव. दररोज अमृत वेलेला संपूर्ण दिवसासाठी विविध उमंग उत्साहाचे पॉइंट्स बुद्धीमध्ये इमर्ज करा. दररोजच्या मुरलीमधून उमंग उत्साहाचे पॉइंट्स नोट करा. ते विविध पॉइंट्स उमंग उत्साह वाढवतील. मनुष्य आत्म्याचा स्वभाव आहे की त्याला विविधता आवडते. त्यामुळे ज्ञानाचे पॉइंट्स मनन करा किंवा रूह रिहान करा. विविध रूपामध्ये झिरो बनून आपल्या हिरो पार्टच्या स्मृतीमध्ये राहा, तर उमंग उत्साहाद्वारे भरपूर राहाल आणि सर्व विघ्न सहज समाप्त होऊन जातील. स्लोगन आहे, आपल्या अवस्थेला असे शांत चित्त बनवा जे क्रोधाचे भूत दुरूनच पळून जाईल. आपल्या अवस्थेला असे शांत चित्त बनवा जे क्रोधाचे भूत दुरूनच पळून जाईल. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.